सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीची बंदूक आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आलाय। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की गांधीधाम येथील सौरभ बहोत नावाचा इसम गावठी कट्टा बाळगून जय भवानी रोड परिसरात दहशत निर्माण करत फिरत आहे। नागरिक घाबरल्याने तक्रार देण्यास धजावत नव्हते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या सूचनेवरून गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई केली आहे। वीटभट्टी जवळ अण्णा गणपती पुलाजवळ आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागलाय। मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून सायंकाळी 7:40 दरम्यान दर्गाच्या बाजूला त्याला ताब्यात घेतलाय। आरोपीचे नाव सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत, वर्ष 19, राहणार गांधीधाम देवळाली गाव, नाशिक रोड असे आहे। त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीची सिल्वर रंगाची देशी बनावटीची बंदूक आणि 2,000 रुपये किमतीचा एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आला असून 32,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत बंदूक त्याने अमन शेख, राहणार गोसावीवाडी याच्याकडून आणल्याचं सांगितलंय। या प्रकरणी सौरभ बहोत आणि अमन शेख यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार विनोद लखन करत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील बडे, प्रशासन पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार संदेश रगतवान, सुनील गायकवाड, योगेश जाधव, पंकज करपे, सूरज गवळी, प्रशांत देवरे, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे अशांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेशित करण्यात आला होता। त्या अनुषंगानं उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना आदेशित करून त्यांना गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती मिळाली की सौरभ बहोत हा इसम एक गावठी कट्टा घेऊन समाजात दहशत पसरवत आहे। त्या अनुषंगानं त्याची गोपनीय माहिती काढून त्यास ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस असं मिळून आलं। त्यानुसार त्याच्यावर 325 आणि 525 याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यात सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सदरचा कट्टा त्यांनी कशासाठी बाळगला होता आणि काही गुन्हे काय तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर इतरही समाजात दहशत पसरवणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्याच्यावर तो आळा घालण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।